इंग्रजांच्या माध्यमातून भारतामध्ये जे काही भारतीय शासक होते, तर त्या भारतीय शासकांसोबत या ठिकाणी युद्ध, भारतीय शासक जे आहे, तर त्या शासकांसोबत या ठिकाणी युद्ध हा घटक आजच्या सेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आता जनरल लक्षात या, यापूर्वी जेव्हा आपण कंबाईनची तयारी करत होतो, तेव्हा आपण या टॉपिकवर या ठिकाणी काम करत नव्हतो, लक्षात घ्या. कारण जर पीवायक्यू जर तुम्ही पाहिले, तर पीवायक्यू मध्ये आपल्याला पाहायला भेटतं सातत्यानं कंबाईनच्या खास करून जे प्रश्न आलेत, ते बक्सरच्या युद्धावर, प्लासीच्या युद्धावरच आलेले आहेत. मात्र इंग्रज फ्रेंच युद्ध, इंग्रज मराठा युद्ध या टॉपिकवर कंबाईननी तरी प्रश्न विचारले नाही. मात्र मागचा जो 2025 चा पेपर झाला, गट क चा मला वाटतं, तर त्या पेपरमध्ये इंग्रज शीख युद्ध जे आहे त्याची डेट विचारली गेली होती, है ना, की असं विचारलं गेलं 1845 ते 1846 या दरम्यान अमुक एक गव्हर्नर जनरल त्याच्या काळात जे युद्ध झालं ते कोणतं युद्ध होतं, असा एक प्रश्न विचारला गेला बघा. आणि म्हणून मग आपलं हे कर्तव्य बनतं की 2025 ला जर का अशा प्रकारचे प्रश्न आयोग विचारत असेल, तर भविष्यामध्ये भारतीय शासकांसोबत इंग्रजांनी जे युद्ध केले, तर त्या टॉपिकवर प्रश्न हमखास या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आणि म्हणून मग आपल्याला हा घटक व्यवस्थित या ठिकाणी थोडंसं पाहणं गरजेचं आहे. आपल्याला डिटेलमध्ये पाहण्याची आवश्यकता नाहीये, लक्षात घ्या. राज्यसेवेला थोडंसं डिटेलमध्ये आहे, आपल्याला इथं डिटेलमध्ये पाहण्याची आवश्यकता नाही. परंतु आपल्या विद्यार्थ्यांना हे माहिती असलं पाहिजे की कधी कोणतं युद्ध झालं आणि कोणत्या युद्धाचा नेता कोण होता, त्यामध्ये कोणते तह झाले, हे थोडंसं माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणून मग या नव्या कंबाईनच्या बॅचमध्ये नव्यानं आपण हा भारतीय शासकांसोबत युद्ध हा टॉपिक इथे या ठिकाणी ऍड करत आहोत, हे लक्षात घ्या. आता इंग्रजांनी काय केलं बघा, इंग्रजांनी भारतामध्ये आपली सत्ता स्थापन करत असताना बंगाल प्रांत एकदा काबीज केल्यानंतर त्यांनी भारतीय शासकांसोबत हे क्रमाक्रमानं इथे या ठिकाणी युद्ध केल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतात. तर ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध या ठिकाणी भारतीय शासक यांच्यासोबत झालेले युद्ध. तर या युद्धामध्ये आपल्याला कोणतं युद्ध या ठिकाणी पाहायचं ते नीट समजून घ्या. पहिलं युद्ध जे आहे, जे आपल्याला कर्नाटक युद्ध या ठिकाणी पाहायचं. डिटेलमध्ये आपण पाहणार नाही, लक्षात घ्या. इन शॉर्ट मध्येच, म्हणजे फक्त एवढी तर माहिती असली पाहिजे विद्यार्थ्यांना, कोणतं युद्ध कोणत्या वर्षी झालं आणि त्या युद्धामध्ये काय काय महत्वाचे मुद्दे आहेत, की पॉइंट्स म्हणतो आपण, ते काय नेमके आहे, ते घटक आपल्याला पाहायचे. तर पहिलं आपण कर्नाटक युद्ध पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे ते म्हणजे म्हैसूर युद्ध, लक्षात घ्या. म्हैसूर युद्ध, हैदराबाद आणि टिपू सुलतान यांच्यासोबत झालेलं हे युद्ध आहे, ते आपल्याला पाहायचंय. याचबरोबर आपण पाहणार आहोत ते म्हणजे या ठिकाणी इंग्रज आणि मराठा यांच्यासोबत झालेलं युद्ध, त्याला आपण मराठा युद्ध या ठिकाणी म्हणतो. याचबरोबर आणखीन एक युद्ध आहे, ते म्हणजे या ठिकाणी शीख युद्ध आहे. तर या पद्धतीचे हे 4 महत्वाचे युद्ध आपल्याला या टॉपिक अंतर्गत या ठिकाणी नव्यानं अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे, लक्षात घ्या. तर इंग्रज कर्नाटक युद्ध, इंग्रज म्हैसूर युद्ध, मराठा युद्ध, इंग्रज मराठा युद्ध आणि इंग्रज शीख युद्ध. तर ही 4 महत्वाचे युद्ध आणि याशी संबंधित काही महत्वाचे मुद्दे आपल्याला इथे या ठिकाणी पाहायचे आहेत. आता बघा, हे युद्ध कधी झालं, काय झालं, ते सगळं आपण आता डिटेलमध्ये इथे या ठिकाणी चर्चा करूया. सर्वात पहिलं तर आपण इथे या ठिकाणी पाहणार आहोत ते म्हणजे कर्नाटक युद्ध जे आहे, तर ते कर्नाटक युद्ध किती नेमकी झाली आणि कोणासोबत काय नेमकी या ठिकाणी झालेली आहे, त्यावर आपण इथे या ठिकाणी काम करणार आहोत. लक्षात घ्या, या कर्नाटक युद्धाला इंग्रज आणि फ्रेंच युद्ध या नावानं पण संबोधलं जातं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे या ठिकाणी माहीत नाहीये की कर्नाटक युद्ध म्हणजेच इंग्रज फ्रेंच युद्ध आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या, इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात जे युद्ध झालं भारताच्या भूमीमध्ये, ते कर्नाटकच्या भूमीत झालं, म्हणून याला कर्नाटक युद्ध म्हटलं जातं. इंग्रज फ्रेंच युद्ध हे वास्तविक युद्ध या ठिकाणी आहे. आता काय नेमकं होतं या युद्धाचं वैशिष्ट्य, तर लक्षात घ्या, युरोप जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा युरोपामध्ये इंग्रज आणि फ्रेंच या 2 बलाढ्य सत्ता होत्या आणि या 2 बलाढ्य सत्तांनी युरोपामध्ये स्वतःला सर्वश्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी आपापसामध्ये युद्ध करायला सुरुवात केली होती. लक्षात घ्या, या इंग्रज आणि फ्रेंच यांच्या वसाहती भारतामध्ये देखील होत्या आणि म्हणून भारतामध्ये देखील युरोपच्या धर्तीवर या पद्धतीचं युद्ध भारतात झालं. ते भारताच्या कर्नाटकच्या भूमीमध्ये लढलं गेलं, म्हणून याला कर्नाटक युद्ध देखील या ठिकाणी म्हटलं जातं. 2 विदेशी शक्ती ज्या आहेत, तर त्या 2 विदेशी शक्ती यांनी भारताच्या भूमीमध्ये आपसी संघर्षातून युद्ध केलं आणि त्या आपसी संघर्षामध्ये भारतीय शासकाने उडी मारली. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मग यामध्ये भारतीय शासकांमध्ये आपल्याला पाहायला भेटतं कर्नाटक जे आहे, कर्नाटक आणि हैदराबाद
हे दोन महत्वाचे होते. त्यांनी या ठिकाणी या युद्धात उडी मारली होती, हे लक्षात घ्या. आता कर्नाटक युद्ध जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा लक्षात असू द्या, कर्नाटक युद्ध एकूण 3 युद्ध या ठिकाणी झालेले आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या. तर कधी कधी झालेले आहेत त्याची डेट आपल्याला माहिती असणं गरजेचं या ठिकाणी राहणार आहे. लक्षात घ्या, 1746 पासून ते 1748 या कालखंडामध्ये या ठिकाणी पहिलं इंग्रज फ्रेंच युद्ध किंवा पहिलं कर्नाटक युद्ध या ठिकाणी झालं. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर कधी झालेला आहे? 1746 पासून ते 1748 जो आहे, तर त्या कालखंडामध्ये पहिलं इंग्रज कर्नाटक युद्ध या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. दुसरं इंग्रज कर्नाटक युद्ध जेव्हा आपण पाहतो तेव्हा लक्षात घ्या, 1752 पासून ते साधारणतः 1754 पर्यंतचं दुसरं युद्ध आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. याला कर्नाटकचं दुसरं युद्ध या नावानं या ठिकाणी संबोधलं जातं. आणि तिसरं युद्ध जे आहे या ठिकाणी 1756 पासून ते साधारणतः 1763 पर्यंत हे तिसरं युद्ध या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर 1756 ते 1746, 1748, 1752 ते 1754, 55 पर्यंत घेतलं तरी चालेल. आणि त्याचबरोबर 1756 ते 1763 अशा पद्धतीचे 3 युद्ध या ठिकाणी झालेली आहेत. हे कर्नाटकच्या भूमीवर झालेले आहेत. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता यामध्ये काय बारकावे आहेत ते नीट समजून घेऊया. आता बघा, हे युद्ध जेव्हा या ठिकाणी झालं तेव्हा फ्रेंच जे आहे तर त्या फ्रेंचांचा सेनानी होता, त्याचं नाव होतं डुप्ले. नाव नीट लक्षात असू द्या. तर डुप्ले जो होता, हा डुप्ले हा या ठिकाणी फ्रेंचांचा सेनानी होता, जो या ठिकाणी फ्रेंचांची एक राजधानी, एक वसाहत होती चंद्रनगरमध्ये. तर त्या चंद्रनगरचा गव्हर्नर या ठिकाणी होता. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो, चंद्रनगरचा फ्रेंचांचा सर्वात प्रसिद्ध गव्हर्नर कोण? तर तो आहे डुप्ले. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा. आता लक्षात घ्या, या संदर्भामध्ये इंग्रज आणि फ्रेंच युद्ध हे कर्नाटकच्या भूमीवर इथे या ठिकाणी लढलं गेलं असं आपल्याला एकंदरीत दिसून येतं. तर डुप्लेने काय केलं, इंग्रजांची जी वसाहत होती मद्रास, तर त्या मद्रासवर हल्ला केला आणि मद्रास त्यांनी या ठिकाणी जिंकून घेतली. त्यांनी काय केलं तर जिंकून घेतली मद्रास, हे लक्षात असू द्या. मात्र झालं असं, हे युद्ध हे या ठिकाणी समाप्त झालं. युद्धाचं कारण काय होतं, तर इंग्रज आणि फ्रेंच या दोन्ही युरोपियन लोकांच्या आपसीमध्ये असणाऱ्या राजकीय महत्वाकांक्षांमुळे हे युद्ध या ठिकाणी सुरू झालेलं आहे. म्हणजे युरोपामध्ये जसं युद्ध सुरू झालं तसं भारतामध्ये यांच्या वसाहती होत्या, त्यामुळे यांच्या वसाहती जिंकण्यासाठी देखील आपसामध्ये राजकीय महत्वाकांक्षा निर्माण झाली आणि म्हणून मग इथे या ठिकाणी युद्ध घडलं गेलं असं एकंदरीत दिसून येतं. पहिलं इंग्रज फ्रेंच युद्ध किंवा पहिलं कर्नाटक युद्ध कोणत्या तहाद्वारे समाप्त या ठिकाणी झालं, असा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्या, एक तह झाला, ज्या तहला एक्सला शापल तह, एक्सला शापेल तह, एक्सला शापेल या नावानं या ठिकाणी संबोधलं जातं. तर लक्षात असू द्या, इंग्रज फ्रेंच पहिलं युद्ध एक्सला शापेल तह या तहाद्वारे या ठिकाणी समाप्त झालं 1848 ला. त्या माध्यमातून पाहायला असं भेटतं, फ्रेंचांनी इंग्रजांच्या जिंकलेल्या सर्व वसाहती या इंग्रजांना परत या ठिकाणी द्याव्या लागल्या आणि त्या बदल्यात इंग्रजांनी फ्रेंचांना या ठिकाणी लुईसबर्ग नावाची वसाहत जी आहे ही दक्षिण अमेरिकेमध्ये आहे, ती या ठिकाणी दिल्याचं एकंदरीत दिसतं. तर नीट समजून घ्या, पहिलं इंग्रज फ्रेंच युद्ध 1776 ते 1746 ते 1748 ला झालं. या युद्धामध्ये फ्रेंचांचा गव्हर्नर होता तो म्हणजे डुप्ले, जो आधी चंद्रनगरचा गव्हर्नर या ठिकाणी होता. मात्र या युद्धात त्याला मोठ्या प्रमाणावर वापरलं गेलं आणि त्यानंतर हे युद्धामध्ये त्यांनी मद्रासवर हल्ला करून मद्रास जिंकून घेतलं. मात्र सरते शेवटी एक्सला शापेलचा तह झाला. या तहाद्वारे हे युद्ध समाप्त झालं. पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचं ते म्हणजे 1752 ते 1754 या दरम्यान या ठिकाणी दुसरं युद्ध या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या, हे युद्ध का झालं होतं, तर त्या काळामध्ये भारतीय शासक जे होते, तर त्या भारतीय शासकांमध्ये असणारी अंतर्गत संघर्ष, भारतीय शासकांमधील अंतर्गत संघर्ष हा या काळामध्ये सुरू होता. म्हणजेच कोणामध्ये सुरू होता, तर या ठिकाणी कर्नाटकचे नवाब आणि त्याचबरोबर हैदराबादचे निजाम. कर्नाटकच्या नवाब आणि हैदराबादचे निजाम या दोघांमध्ये या ठिकाणी आपसी कलह या ठिकाणी सुरू होता आणि या गृह कलहाचा फायदा
घेण्याचं डुप्लेनं या ठिकाणी ठरवलं आणि या डुप्लेनं कर्नाटकमध्ये एका पक्षाची भूमिका घेतली आणि हैदराबादमध्ये एका पक्षाची भूमिका घेतली. परिणामी इथे या ठिकाणी पाहायला भेटतं इंग्रज देखील या मध्ये या ठिकाणी उतरले आणि त्यांनी देखील एका पक्षाचा भूमिका घेतली आणि मदत करायचं ठरवलं आणि हैदराबादमध्ये देखील परस्पर विरोधी गटाचा समर्थन करण्याचं ठरवलं. तर भारतीय शासकांच्या अंतर्गत संघर्ष झाला होता आणि त्या संघर्षामध्ये विदेशी सत्ताधीशांनी उडी या ठिकाणी मारली. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या सरते शेवटी झालं काय, तर या कालखंडामध्ये एक तह या ठिकाणी झाला ज्याला आपण पॉंडिचेरीचा तह या नावानं संबोधतो. पॉंडिचेरीचा तह या ठिकाणी संबोधतो आणि या तहानं हे शेवटचं हे दुसरं इंग्रज फ्रेंच युद्ध किंवा कर्नाटक युद्ध या ठिकाणी समाप्त झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. या दरम्यान म्हणजे हे दुसरं युद्ध जे आहे त्या दरम्यान रॉबर्ट क्लाइव्ह जो इंग्रजांचा या ठिकाणी सेनापती होता, तर त्या रॉबर्ट क्लाइव्ह जो आहे तर त्या रॉबर्ट क्लाइव्हनं या ठिकाणी डुप्लेचा पराभव या ठिकाणी केला होता. रॉबर्ट क्लाइव्ह जो आहे त्याने या ठिकाणी इथं फ्रेंच सेनानी डुप्लेचा पराभव या ठिकाणी केल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या कर्नाटक युद्धामध्ये फ्रेंचांचा प्रतिनिधी डुप्लेचा पराभव या ठिकाणी झाला, तर त्याचं उत्तर आहे दुसरं इंग्रज कर्नाटक युद्ध. हे व्यवस्थित लेक्चर पहा. हे जनरली तुम्ही कंबाईनचे विद्यार्थी हे युद्ध हे घटक यापूर्वी कधीच करत नव्हते. मी जेवढे महत्वाचे मुद्दे देतो ते कुठेतरी टिप्पण लिहून ठेवा. त्याच्याशी संबंधित प्रश्न जरूर विचारले जाईल आणि आले तर ते तुम्हाला राईट आन्सर देता आले पाहिजे. तर लक्षात घ्या डुप्लेचा पराभव कोणत्या युद्धामध्ये रॉबर्ट क्लाइव्हने केला, तर दुसऱ्या इंग्रज कर्नाटक युद्धामध्ये केला. आता यानंतर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो ते म्हणजे या ठिकाणी डुप्लेला जेव्हा फ्रेंचांनी मायदेशी बोलवलं तेव्हा या ठिकाणी त्याचा पराभव झाल्यानंतर त्याला मायदेशी जावं लागलं आणि मग प्रश्न विचारला जाईल डुप्लेच्या जागी फ्रेंचांचा कोणता गव्हर्नर इथे या ठिकाणी भारतामध्ये आला. तर लक्षात घ्या डुप्लेचा पराभव झाल्यानंतर गोदेहू जो आहे हा गोदेहू भारतामध्ये या ठिकाणी आला आणि याच गोदेहू जो आहे तर त्या गोदेहूनं या ठिकाणी हा पॉंडिचेरीचा तह हा या ठिकाणी घडवलेला आहे, हा बनवलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर गोदेहू म्हणा ठीक आहे. तर गोदेहू जो आहे हा गोदेहू या ठिकाणी डुप्लेच्या नंतर भारतामध्ये फ्रेंचांचा गव्हर्नर म्हणून या ठिकाणी येतोय असं आपल्याला दिसून येतं. आता तिसरं इंग्रज फ्रेंच युद्ध जे आहे ते काय होतं ते आपण पाहूया. लक्षात घ्या तर साहजिकच गोदेहूनं पॉंडिचेरीचा तह केला आणि त्यामुळे दुसरं इंग्रज फ्रेंच युद्ध दुसरं कर्नाटक युद्ध समाप्त या ठिकाणी झालं. आता तिसरं युद्ध जे आहे हे 1756 ते 1763 दरम्यान या ठिकाणी झालं. तर लक्षात घ्या या काळामध्ये युरोपामध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये सप्तवार्षिक युद्ध सुरू झालेली होती आणि सप्तवार्षिक युद्धाच्या दरम्यान भारतामध्ये देखील इंग्रजांच्या आणि फ्रेंचांच्या वसाहती आहेत म्हणून भारतामध्ये देखील अशा प्रकारची सप्तवार्षिक युद्धाची ठिणगी पसली आणि त्याद्वारे भारतामध्ये या पद्धतीच्या 1756 ते 1763 या काळामध्ये युद्धाला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता इथं इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे की हे युद्ध करण्यासाठी फ्रेंचांचा कोणता गव्हर्नर भारतामध्ये आला होता. तर लक्षात असू द्या काउंट लिली जो आहे हा काउंट लिली हा या काळामध्ये भारतामध्ये आला होता असं आपल्याला एकंदरीत पाहायला भेटतं. काउंट लिली इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल की कोणत्या युद्धाच्या वेळेस या ठिकाणी फ्रेंचांचा सेनापती काउंट लिली होता, तर तिसरं इंग्रज फ्रेंच युद्ध हे लक्षात असू द्या. आता झालं काय की या सगळ्या परिस्थितीमध्ये पाहायला भेटतं एक अत्यंत महत्वाचं युद्ध आहे इंग्रज आणि फ्रेंच यांच्या दरम्यान 1760 ला भारतातले मद्रासच्या जवळ एक ठिकाण आहे ज्याचं नाव आहे वॉन्डिवॉश. तर वॉन्डिवॉश जे आहे तर त्या वॉन्डिवॉश या ठिकाणी एक युद्ध या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं 1760 ला आणि या युद्धामध्ये या ठिकाणी काय झालं तर इथे या ठिकाणी फ्रेंच सत्ता जी आहे फ्रेंच इथे या ठिकाणी पराभूत झालेले आहेत. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. फ्रेंचांचा पराभव 1760च्या वॉन्डिवॉशच्या युद्धामध्ये या ठिकाणी झाला आणि पुढे जाऊन 1763 ला जेव्हा या ठिकाणी युरोपामध्ये पॅरिसचा तह या ठिकाणी होतो तेव्हा पॅरिसच्या तहाद्वारे पॅरिसचा तह जो होता तो पॅरिसच्या तहाद्वारे हे या ठिकाणी इंग्रज आणि फ्रेंच हे तिसरं युद्ध समाप्त झालेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं कर्नाटक युद्ध 1746 ते 1748 पहिलं युद्ध, दुसरं 1752 1754
तिसरं युद्ध 1756 ते 1763 अशा पद्धतीचे युद्ध इथे या ठिकाणी झाले. तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट काय, तर डुप्ले इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला इथं इम्पॉर्टंट काय, डुप्लेचा पराभव कोणत्या युद्धात झाला, तर दुसऱ्या युद्धात झाला. डुप्ले गेल्यानंतर कोण भारतात आला, गोदेहू आला. तिसऱ्या इंग्रज फ्रेंच युद्धाचं नेतृत्व कोणी केलं, काउंट लिली यांनी केलं. आणि वॉन्डिवॉश युद्धामध्ये कोणाचा पराभव इंग्रजांनी केला, तर फ्रेंचांचा पराभव केला. बस एवढे महत्वाचे घटक तुम्हाला या टॉपिक अंतर्गत लक्षात ठेवायचे. कळालं? कळालं असेल तर लगेच आता आपण पुढच्या घटकाकडे इथे या ठिकाणी जाऊया. आता लक्षात घ्या, इथं कर्नाटक युद्ध पाहिल्यानंतर आता आपण या ठिकाणी म्हैसूर युद्ध जे आहे, इंग्रज म्हैसूर युद्ध हे इथे या ठिकाणी पाहूया. इंग्रज म्हैसूर युद्ध हे या ठिकाणी पाहूया. आता लक्षात घ्या, इंग्रज म्हैसूर युद्ध जेव्हा तुम्ही अभ्यासता तेव्हा लक्षात असू द्या, इंग्रज म्हैसूर युद्ध एकूण 4 झालेले आहेत. पहिलं तर आपण पाहिलं इंग्रज कर्नाटक युद्ध ते किती आहेत, तर 3 आहेत. तर इकडे आपल्याला पाहायला भेटतं इंग्रज म्हैसूर युद्ध हे एकूण या ठिकाणी 4 युद्ध झाल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. तर असे प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा. किती युद्ध झालं, किती म्हणजे इंग्रज म्हैसूर युद्धांची संख्या किती आहे, इंग्रज मराठा युद्धाची संख्या किती आहे, इंग्रज शीख युद्धाची संख्या किती आहे, अशा प्रकारचे पण प्रश्न आले किंवा त्याच्या डेट लक्षात ठेवल्या तरी पुष्कळ या ठिकाणी आपल्यासाठी असणार आहे. तर लक्षात घ्या, 1767 पासून ते 1769 पर्यंत हे पहिलं इंग्रज म्हैसूर युद्ध हे आपल्याला पाहायला भेटतं. काय आहे बघा डेट, 1767 ते 1769. दुसरा इंग्रज म्हैसूर युद्ध जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा लक्षात घ्या, 1780 ते 1784 हा दुसरा इंग्रज म्हैसूर युद्ध हे या ठिकाणी आहे. तिसरा युद्ध जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा लक्षात घ्या, 1790 ते 1792 हे तिसरा इंग्रज म्हैसूर युद्ध या ठिकाणी आहे. आणि चौथं इंग्रज म्हैसूर युद्ध जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा 1798 पासून ते 1799 पर्यंत असे 4 इंग्रज म्हैसूर युद्ध या ठिकाणी आहे. आता लक्षात घ्या, टिपू सुलतानचा मुद्दा सध्या गाजतोय, है की नाही. टिपू सुलतानच्या संदर्भामध्ये आपल्या एका महानगरपालिकेमध्ये टिपू सुलतानचा पुतळा लावला, तेव्हा फोटो लावला, तेव्हा मूळ तत्ववाद्यांनी त्याला विरोध या ठिकाणी केला. म्हणून मग थोडस माहिती असणं गरजेचं राहणार आहे आपल्याला. आता लक्षात घ्या, काय झालं होतं, तर म्हैसूर राज्य जे आहे तिथं पूर्वी वाडियर वंशाची सत्ता होती, लक्षात घ्या. आणि मग या म्हैसूर राज्यामध्ये वाडियर वंशाची सत्ता समाप्त करून हैदर अली जो आहे, हा हैदर अली इथे या ठिकाणी सत्तेमध्ये आलेला होता. वाडियर वंश हे हिंदू वंश होता आणि त्याला समाप्त करून इथं हैदर अली हा एक मुस्लिम या ठिकाणी एक शासक इथं निर्माण होतो. तो इथे या ठिकाणी आपली सत्ता स्थापन करतो, हे लक्षात असू द्या. आता या संदर्भामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की म्हैसूर राज्याचा शस्त्र साठा हा कोणत्या ठिकाणी होता, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हैसूर राज्याची राजधानी पण विचारली जाईल. तर राजधानी होती श्रीरंगपट्टणम आणि म्हैसूरचा शस्त्र साठा हा डिंडीगुल मध्ये होता. हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. डिंडीगुल नाव नीट लक्षात असू द्या. तर डिंडीगुल मध्ये या ठिकाणी या म्हैसूरचा शस्त्र साठा या ठिकाणी होता. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता इथं दुसरा मुद्दा असा आहे, इंग्रज आणि त्याचबरोबर या ठिकाणी फ्रेंच यांच्या, इंग्रज आणि म्हैसूर यांच्या युद्ध होण्यामागचं कारण काय, तर इथं पाहायला भेटतं की हे जे दक्षिण भारत जो होता बघा, तर त्या बंगाल प्रांत काबीज केल्यानंतर इंग्रजांना दक्षिण भारतामध्ये सत्ता संतुलन स्थापित करायचं होतं. आणि मग तिथं त्यांना 2 शत्रू होते, एक मराठा आणि दुसरा आहे ते म्हणजे म्हैसूर. तर त्यांनी मराठ्यांना न डिवचता त्या ठिकाणी आधी म्हैसूर राज्य समाप्त करण्यावर विशेष भर दिला. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता झालं असं की यांच्यामध्ये युद्ध होण्यामागचं कारण, हे म्हैसूर राज्याचा राजा हैदर अली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांचं फ्रेंचांसोबत संधान होतं. म्हणजे फ्रेंचांना ते मदत करायचे, मात्र इंग्रजांना ते मदत बिलकुलच करत नव्हते. म्हणून फ्रेंचांची सत्ता समाप्त करायची असेल तर म्हैसूर राज्य समाप्त करणं गरजेचं आहे, असं धोरण या काळामध्ये राहिल्याचं एकंदर दिसून येतं. तर लक्षात घ्या, इथं इम्पॉर्टंट आहे, पहिल्या 2 युद्धाचं नेतृत्व हे हैदर अलीनं इथ्या ठिकाणी केल्याचं एकंदर दिसून येतं. तर पहिले 2 युद्ध जे आहे, तर या दोन्ही युद्धाचं नेतृत्व हैदर अली जो आहे, तर त्या हैदर अलीनं केल्याचं दिसून येतं. आणि या दोन्ही युद्धामध्ये हैदर अली हा या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात या ठिकाणी यशस्वीपणे लढला आणि त्याला विजय देखील मोठ्या प्रमाणात इथे या ठिकाणी प्राप्त झाले. मात्र दुसरं इंग्रज म्हैसूर युद्ध जेव्हा चालू होतं, त्याच काळामध्ये सन 1882 साली हा हैदर अली अर्काट नावाचं जे ठिकाण आहे, अर्काट, तिथे या ठिकाणी तो निधन पावला, असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. हैदर अलीचं निधन कुठे झालं,
अर्काटमध्ये झालं. हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. अर्काटमध्ये झालं. तर त्यानंतर मग त्याचा मुलगा जो आहे हा टिपू सुलतान इथे या ठिकाणी सत्तेमध्ये या ठिकाणी आल्याचं एकंदर पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, तिसऱ्या आणि चौथ्या या युद्धाचं नेतृत्व टिपू सुलताननी केलेलं आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. आता बघा, हे जे तिसरं युद्ध जे आहे, तर या युद्धामध्ये टिपूच्या विरोधामध्ये मराठा सरदार किंवा मराठा राज्य जे आहे, हे टिपूच्या विरोधामध्ये इंग्रजांना मदत करताना एकंदरीत दिसतं. म्हणजे इथं पाहायला भेटतं मराठा आहे, त्याचबरोबर या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये निजाम या ठिकाणी आहे. याचबरोबर इथे या ठिकाणी कर्नाटक या ठिकाणी आहे, कर्नाटक आहे आणि यांच्या सोबतच या ठिकाणी आहे ईस्ट इंडिया कंपनी, यांच्या सोबत आहे ईस्ट इंडिया कंपनी. एवढे सगळे लोक या ठिकाणी टिपूच्या विरोधामध्ये लढले आणि टिपू इथे या ठिकाणी एकटा होता, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने टिपू सुलतान हा इथे या ठिकाणी लढला या चारही लोकांच्या विरोधामध्ये, हे लक्षात असू द्या. आता झालं असं की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला असं भेटतं, त्या ठिकाणी हा जो काही तिसरं युद्ध आहे ते आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. का बरं इम्पॉर्टंट आहे? तर या काळामध्ये या ठिकाणी त्यावेळेसचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड कॉर्नवॉलिस, नाव नीट लक्षात घ्या. तर लॉर्ड कॉर्नवॉलिसनं हे युद्ध या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून लढवलं होतं आणि या कॉर्नवॉलिसनं 1792 साली एक तह केला. 1792 साली एक तह केला, त्याला श्रीरंगपट्टणमचा तह या नावानं संबोधलं गेलेलं आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. तर कोणता तह? तर श्रीरंगपट्टणमचा तह असं या ठिकाणी संबोधलं जातं. तर आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल की हा श्रीरंगपट्टणमचा तह हा या ठिकाणी कोणत्या युद्धादरम्यान झालेला आहे? कोणत्या युद्धादरम्यान झाला श्रीरंगपट्टणमचा तह? तर इंग्रज म्हैसूर तिसरं युद्ध. ठीक आहे. तर इंग्रज म्हैसूर तिसरं युद्ध या दरम्यान श्रीरंगपट्टणमचा तह झाला. हा त्यावेळेस कॉर्नवॉलिस इथे या ठिकाणी भारताचा गव्हर्नर जनरल होता, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. त्यानं हे युद्ध या ठिकाणी केलं. आता या श्रीरंगपट्टणमच्या 1792 साली झालेल्या तहाचं काय वैशिष्ट्य? तर टिपूला आपलं अर्ध राज्य इंग्रजांना द्यावं लागलं. त्याचबरोबर टिपूवर 3,03,00,000 रुपये या ठिकाणी युद्ध खंडणी आकारली गेली. त्याचबरोबर टिपूवर आपल्याला पाहायला असं भेटतं की याच काळामध्ये टिपू सुलतान जो आहे त्याची 2 मुलं इंग्रजांकडे ओलीस ठेवण्यात आली. तर हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. तर अशा पद्धतीनं टिपू सुलतानचा बऱ्यापैकी जास्त पराभव 1792च्या काळामध्ये झाल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हे एक युद्ध आहे आणि आयोगाने एकदा राज्यसभेला विचारलं होतं श्रीरंगपट्टणमच्या तहामध्ये काय काय गोष्टी ठरल्या गेल्या. तर हे 3, एक तर टिपूची 2 मुलं इंग्रजांकडे ओलीस राहील, टिपूला आपलं अर्ध राज्य इंग्रजांना द्यावं लागेल, 3,03,00,000 रुपये युद्ध खंडणी त्याला या ठिकाणी इंग्रजांना द्यावी लागेल. अशा प्रकारच्या गोष्टी इथे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसतं. आता बघा 1792ला हा तह झाल्यानंतर देखील टिपू डगमगला नाहीये. या टिपूनं इंग्रजांच्या विरोधामध्ये युद्ध या ठिकाणी केलं आणि त्याचबरोबर त्यांनी फ्रेंचांची मदत घेतली. त्यावेळेस फ्रेंचांचा सेनानी होता नेपोलियन बोनापार्ट. तर नेपोलियन बोनापार्टची मदत घेऊन इंग्रजांच्या भारतातील ज्या वसाहती आहेत त्या उद्ध्वस्त करण्यासंदर्भात भूमिका घेण्यात आली आणि त्या संदर्भामध्ये हा टिपू सुलतान हा फ्रेंच राज्यक्रांतीकडनं प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा भारतीय सैनिकांना संघटित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसून येतं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तिसरं युद्ध झाल्यानंतर चौथं इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, तिसरं आपलं जे इम्पॉर्टंट आहे ते श्रीरंगपट्टणमच्या तहामुळं. आता तिसरं इम्पॉर्टंट आहे तिथं लक्षात घ्या, लॉर्ड वेलेस्ली हा या काळामध्ये या ठिकाणी इथे या ठिकाणी गव्हर्नर जनरल म्हणून आला होता. 1798ला लॉर्ड वेलेस्लीची कारकीर्द या ठिकाणी आहे. तर लॉर्ड वेलेस्लीने काय केलं या काळामध्ये ते नीट समजून घ्या. लॉर्ड वेलेस्लीनं या काळामध्ये एक धोरण आणलं, त्याला आपण तैनाती फौजेचं धोरण या नावानं संबोधतो. तैनाती फौज काय आहे हे आपण पुढे जाऊन शिकणार आहोत, लक्षात घ्या. तैनाती फौजेचं धोरण त्याने या ठिकाणी आणलं. आता काय झालं होतं बघा, त्या काळामध्ये फ्रेंच आणि इंग्रज यांच्यातील संघर्ष आणखी जास्त तीव्र बनला होता. नेपोलियन बोनापार्ट जो होता, हा नेपोलियन बोनापार्ट या ठिकाणी जगामध्ये जग जिंकण्यासाठी त्याने युद्ध सुरू केलेली होती आणि या नेपोलियन बोनापार्ट भारतावर पण आक्रमण करू पाहणार होता. नेपोलियन बोनापार्टचं जर भारतावर आक्रमण झालं तर इंग्रजांच्या भारतातील वसाहती समाप्त होतील आणि त्यासाठी
एक नेपोलियन बोनापार्टच्या आक्रमणापासून आपल्या वसाहतींना सुरक्षा देण्यासाठी इथे या ठिकाणी लॉर्ड वेलेस्लीनं जे धोरण आखलं त्याला तैनाती फौजेचं धोरण म्हटलं जातं. या धोरणाअंतर्गत जर भारतीय शासकानं तैनाती फौजेच्या करारावर स्वाक्षरी केली तर एक इंग्रजांची रेजिमेंट ही भारतीय शासकाच्या दरबारामध्ये राहील. एक मुद्दा. भारतीय शासकाचा परराष्ट्र धोरणावरचा अधिकार समाप्त होईल. 2 मुद्दा. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे या लष्करी रेजिमेंटचा खर्च भारतीय तिजोरीतून द्यायचा आहे. याचाच अर्थ इथं आपल्याला पाहायला भेटतं ज्या ज्या भारतीय शासकाने तैनाती फौजेचा राज्याचा करार स्वीकारला त्या त्या राज्याला या ठिकाणी नंतर इंग्रजांच्या अधिपत्याखाली जावंच लागलं होतं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये या लॉर्ड वेलस्लीने टिपू सुलतानला सांगितलं की तुम्ही या ठिकाणी तैनाती फौजेच्या तहावर स्वाक्षरी करा. तेव्हा टिपू सुलताननी तैनाती फौजेच्या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. टिपू सुलताननी तैनाती फौजेच्या करारावर कसल्याच प्रकारची स्वाक्षरी केलेली नाहीये. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये टिपू सुलताननी तैनाती फौजेच्या करारावर स्वाक्षरी न केल्यामुळं या लॉर्ड वेलेस्लीनं टिपू सुलतानला विरोध केला आणि टिपू सुलतान जो आहे त्या टिपू सुलतान सोबत एक युद्ध या ठिकाणी केलं गेलं. 1799 साली या ठिकाणी हे युद्ध टिपू सुलतानच्या विरोधामध्ये या ठिकाणी लॉर्ड वेलेस्लीने केलं. आणि लक्षात घ्या टिपू सुलतानच्या राज्याची राजधानी होती ती म्हणजे श्रीरंगपट्टणम. तर त्या राजधानीमध्ये घुसून या ठिकाणी इंग्रजांनी टिपू सुलतानचा पराभव या ठिकाणी केला आणि त्याला इथे या ठिकाणी मारून टाकलेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. हा हिंदुस्थानचा या ठिकाणी तसा पाहिला तर आधुनिक भारताच्या इतिहासात इंग्रजांच्या काळातील हा पहिला भारतीय शासक आहे जो युद्धभूमीमध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये लढता लढता मारला गेला. पहिला शासक म्हणतो मी. 1799 ला युद्धभूमीमध्ये हा मारला गेलेला आहे. हे लक्षात घ्या. 1799 ला अशा पद्धतीचं टिपूचं राज्य म्हैसूर राज्य हे समाप्त होतं आणि तिथं वाडिया वंशाची सत्ता या ठिकाणी येते. तर इथं लक्षात घ्या इंग्रज म्हैसूर युद्ध हा टॉपिक अभ्यासत असताना आपल्यासाठी काय काय इम्पॉर्टंट आहे ते नीट समजून घ्या. आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे म्हैसूर राज्याचा संस्थापक कोण होता? हैदर अली. दुसरा महत्वाचा मुद्दा यांचा शस्त्रसाठा कुठे होता? तर डिंडीगुल या ठिकाणी. तिसरा महत्वाचा मुद्दा हैदर अलीचं निधन कुठे झालं? अर्काटमध्ये झालं. त्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा की कोणत्या युद्धामध्ये श्रीरंगपट्टणमचा तह झाला ज्यामध्ये टिपूला आपलं अर्ध राज्य इंग्रजांना द्यावं लागलं. तर तिसरं इंग्रज म्हैसूर युद्ध हे थर्ड लक्षात घ्या. आणि त्यानंतर चौथं महत्वाचं म्हणजे काय तर तैनाती फौजेचं धोरण वेलस्लीने आणलं आणि टिपू सुलतान चौथ्या युद्धात इथे या ठिकाणी मारला गेला. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं हे घटक हे तुम्हाला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट या ठिकाणी असणार आहे. आता बघा आपण कर्नाटक युद्ध पाहिलं, इंग्रज म्हैसूर युद्ध पाहिलं. आता आपण मराठा युद्ध जे आहे तर ते मराठा युद्ध या ठिकाणी पाहूया. ठीक आहे. मराठा युद्धावर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्या. मराठा युद्ध इंग्रज आणि त्याचबरोबर मराठा युद्ध हे आहे हा घटक आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या इंग्रज आणि हे डिटेलमध्ये पाहण्याची बिलकुलच आवश्यकता नाही बरं का. कंबाईनच्या विद्यार्थ्यांनो बॅच आपली कंबाईनची आहे त्यामुळे इथे डिटेलमध्ये पाहायची गरज नाही. राज्यसेवेला खूप डिटेलमध्ये आहे. एक एक लेक्चर आपण म्हणजे प्रत्येक आता कंबाईनसाठी आपण काय करतोय 4 टॉपिकला एका लेक्चरमध्ये आपण समाविष्ट करतोय. परंतु राज्यसेवेला खास करून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जेव्हा मेन्सचा अभ्यास करतो तेव्हा सेपरेट एक एक लेक्चर घ्यावं लागतं. त्यामुळे लक्षात घ्या कंबाईनला एवढी आवश्यकता नाहीये. परंतु शिकणं गरजेचं असतं. आता पहा इथं मराठा युद्ध. आता इंग्रज मराठा युद्ध जेव्हा आपण पाहतो तर लक्षात घ्या 1776 पासून ते 1782 या काळामध्ये पहिलं युद्ध या ठिकाणी झालेलं आहे. 1776 ते 1782 या काळात पहिलं इंग्रज मराठा युद्ध झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. एक मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा काय तर या ठिकाणी दुसरं इंग्रज मराठा युद्ध कधी आहे लक्षात घ्या 1800 पासून 1802 म्हणा. तर दुसरं इंग्रज मराठा युद्ध जे आहे ते कधीच आहे तर 1802 पासून ते 1805 पर्यंत 1802 पासून ते 1805 पर्यंतचं दुसरं इंग्रज मराठा युद्ध हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि तिसरं इंग्रज मराठा युद्ध जेव्हा आपण अभ्यासतो ते तेव्हा ते 1817 ते 1818 या दरम्यानच्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. तर अशा पद्धतीचे 3 इंग्रज मराठा युद्ध झाल्याचं एकंदर दिसतं. आता या संदर्भात थोडंसं व्यवस्थित माहिती करून घेणं गरजेचं राहील. त्याच्यामध्ये तह खूप जास्त आहे.
तर त्या तहांवर प्रश्न विचारले जातात लक्षात येतं. तर तह कधी कुठली तह झाले हे थोडंसं खूप डिटेलमध्ये नाही, पण थोडंसं माहिती पाहिजे. लक्षात घ्या काय नेमकं घडलं होतं ते नीट समजून घेऊया. बघा मराठा राज्य जेव्हा आपण पाहतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हे साम्राज्य. आता हे मराठा राज्य शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपतींच्या राजवटीमध्ये गेलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांच्यानंतर संभाजी महाराज आहे. संभाजी महाराजांनंतर या ठिकाणी तारा राणी आहे. तारा राणीनंतर राजाराम महाराज, तारा राणी आणि नंतर मग शाहू महाराज. अशा पद्धतीच्या ठिकाणी एक छत्रपतींची राजवट आहे. शाहूंच्या काळामध्ये या ठिकाणी पेशव्यांचा उदय होतो. बाळाजी विश्वनाथानंतर बाळाजी प्रथम आहे. अशा प्रकारचे हे सगळे बाजीराव दुसऱ्यापर्यंत जे आहे हे राज्य इथे या ठिकाणी राहिलं. म्हणजे मराठा साम्राज्य छत्रपती आणि पेशवा या दोघांमध्ये या ठिकाणी होतं. छत्रपतींची जी काही पॉवर होती म्हणा किंवा जे काही राज्य करण्याचं जे काही त्यांची जी धमक होती ती या ठिकाणी शाहूंच्या नंतरच्या काळात या ठिकाणी थोडीशी कमी झाली आणि मग मराठा साम्राज्यावर पेशव्यांचंच वर्चस्व इथे या ठिकाणी सुरू झालं. बाळाजी विश्वनाथ आहे, बाजीराव पहिला आहे, नारायणराव आहे, बाळाजी बाजीराव आहे. तर अशा पद्धतीचे खूप सारे शासक इथे या ठिकाणी आहेत लक्षात घ्या. आता झालं काय, या पेशव्यांमधला एक महत्वाचा व्यक्ती होता ज्याचं नाव होतं रघुनाथराव. नाव नीट लक्षात घ्या. तर रघुनाथराव जो आहे हा रघुनाथरावला पेशवा बनायचं होतं आणि त्यामुळं या रघुनाथरावानं इथे या ठिकाणी इंग्रजांसोबत एक तह केला होता. ज्या तहाला आपण सुरत तह या नावानं संबोधतो. सुरतेचा तह म्हणतो, जो 1775 ला झाला. आता या तहामध्ये काय झालं होतं ते नीट समजून घ्या. या तहामध्ये अशी भूमिका मांडली गेली की रघुनाथरावाला पेशवा बनायचंय, त्यासाठी इंग्रजांनी रघुनाथरावाला लष्करी मदत करावी. रघुनाथराव इथं पेशवा बनल्यानंतर रघुनाथराव इंग्रजांना वसई आणि साष्टी हे दोन महत्वाचे बंदर या ठिकाणी देतील. वसई आणि साष्टी हे दोन महत्वाचे बंदर इंग्रजांना दिले जातील असा हा तह होता. आणि या तहाची पूर्तता करण्यासाठी म्हणजेच रघुनाथरावाला पेशवा बनवण्यासाठी या काळामध्ये इंग्रजांनी युद्धही त्या ठिकाणी केलं होतं. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. तर 1776 या काळात जे पहिलं इंग्रज मराठा युद्ध सुरू झालं त्याला मुख्य जबाबदार हे सुरतचा तह होता. कारण या तहाद्वारे रघुनाथरावाला पेशवा बनायचं होतं आणि इंग्रज त्याला पेशवा बनण्यासाठी मदत करत होते. हा मुद्दा लक्षात घ्या. आता बघा यानंतर आपल्याला पाहिलं असं भेटतं की हे युद्ध जेव्हा तुम्ही या ठिकाणी अभ्यासता तेव्हा या युद्धाचा शेवट झाला 1782 साली सालबाईच्या तहाद्वारे. सालबाईचा तह लक्षात घ्या. हा सालबाई हे मध्य प्रदेशमध्ये ठिकाण आहे. तर सालबाईचा तह झाला 1782 साली आणि या तहाद्वारे या ठिकाणी पहिलं इंग्रज मराठा युद्ध समाप्त होतंय असं आपल्याला एकंदरीत दिसून येतं. आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल की पहिलं इंग्रज मराठा युद्ध किंवा कोणतं युद्ध हे सालबाईच्या तहाद्वारे समाप्त झालं. पहिलं, दुसरं, तिसरं अशा पद्धतीचे ऑप्शन असतील. तर पहिल्या युद्धाचा शेवट सालबाईच्या तहाद्वारे झालेला आहे. हा महत्वाचा मुद्दा. आणि हा तह करण्यासाठी मराठ्यांच्या वतीनं कोण पुढे आलेलं होतं असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर महादजी शिंदे नावाने लक्षात घ्या. तर महादजी शिंदे जे आहे तर या महादजी शिंदेंनी हा तह घडवून आणला. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा 1782 साली झालेला आहे. म्हणजे या काळामध्ये गव्हर्नर जनरल कोण होता तर वॉरन हेस्टिंग होता. वॉरन हेस्टिंग आणि महादजी शिंदे यांचा हा तह झाला सालबाईचा तह. आता या तहामध्ये काय झालं, इंग्रजांनी रघुनाथरावाची साथ सोडून द्यायची हा एक मुद्दा राहिला. इंग्रजांना साष्टी आणि वसई या जे दोन महत्वाचे बंदर हवे आहेत ते आम्ही या ठिकाणी ते मराठा साम्राज्य इंग्रजांना देऊ करू. त्या बदल्यात रघुनाथरावाला इंग्रजांनी मराठ्यांच्या ताब्यात या ठिकाणी द्या. अशा प्रकारचे मुद्दे या ठिकाणी होते. त्याचबरोबर हा पण मुद्दा होता इंग्रज आणि मराठा यांच्यात मैत्री होईल. मराठ्यांवर हल्ला झाला तर इंग्रज मदतीला येईल. इंग्रजांवर हल्ला झाला तर मराठी मदतीला या ठिकाणी येतील किंवा जेव्हा जेव्हा इंग्रजांना मराठ्यांची गरज लागेल तेव्हा तेव्हा मराठी इंग्रजांना मदत करतील असं ठरलं गेलं 1782 सालबाईच्या तहाद्वारे. यानुसार पहिलं इंग्रज मराठा युद्ध समाप्त होताना एकंदरीत दिसून येतं. आता बघा 1802 ते 1805 या दरम्यान दुसरं इंग्रज मराठा युद्ध या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आता हे दुसरं इंग्रज मराठा युद्ध सुरू होण्यासाठी जबाबदार होता तो म्हणजे वसईचा तह. ठीक आहे. तर वसईचा तह हा कधीचा आहे, हा 1802 चा आहे. या तहाद्वारे काय झालं होतं
तर या तहाद्वारे या ठिकाणी इथं त्यावेळेस बाजीराव दुसरा होता, लक्षात घ्या. इथं बाजीराव दुसरा हा या ठिकाणी इथं पेशवा बनलेला होता आणि त्यानं या ठिकाणी काय केलं, तर तैनाती फौजेचा स्वीकार या ठिकाणी केला होता. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तैनाती फौजेचा तह इथे या ठिकाणी म्हणजे तैनाती फौजेचा स्वीकार हा बाजीराव दुसऱ्याने केला आणि मग मराठा साम्राज्याचं संरक्षण करणं हे या ठिकाणी इंग्रजांची जबाबदारी बनली. या काळामध्ये काय झालं बघा, 1800ला नाना फडणीसचं निधन झालं आणि नाना फडणीसच्या निधनानंतर मराठा सत्ता जी आहे त्याची शक्ल उडली. मग त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की बडोद्याचे या ठिकाणी गायकवाड आहे, नागपूरच्या ठिकाणी भोसले आहे, इंदोरचे या ठिकाणी होळकर आहे आणि ग्वाल्हेरचे शिंदे आहे. तर हे सत्ता त्या काळामध्ये मराठा साम्राज्यात 4 विभाजन या ठिकाणी झालं, 4 तुकड्यांमध्ये विभाजन झालं आणि या सगळ्यांनी बाजीराव दुसऱ्याला विरोध या ठिकाणी केला. परिणामी बाजीराव दुसऱ्यानं इंग्रजांची मदत घेतली वसईच्या तहाद्वारे, तैनाती फौजेचा स्वीकार या ठिकाणी केला आणि मग मराठ्यांच्या सरदारांच्या विरोधात युद्ध करण्याची भूमिका इथे या ठिकाणी घेतली. हा मुद्दा लक्षात घ्या. 1802 ते 1805 या दरम्यान या ठिकाणी आहे. शेवटी 1805 ला राजपूर घाटचा तह झाला, ज्याद्वारे हे युद्ध समाप्त झालं. राजपूर घाटचा तह इतका इम्पॉर्टंट नाही, फक्त त्याद्वारे हे युद्ध समाप्त झालं, हा मुद्दा लक्षात घ्या. आणि त्यानंतरचं तिसरं इंग्रज मराठा युद्ध जे आहे हे 1817 ते 1818 या दरम्यानचं हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, हे युद्ध होण्यामागचं कारण काय होतं ते नीट समजून घ्या. गंगाधरराव पटवर्धन ही व्यक्ती नीट समजून घ्या. गंगाधरराव पटवर्धन, ठीक आहे. आता काय होतं हे गंगाधरराव पटवर्धन, तर हे होते बडोद्याचे दिवाण. हे होते बडोद्याचे दिवाण आणि या काळामध्ये हे बडोद्याचे दिवाण या ठिकाणी पुण्यामध्ये आलेले होते. आता इथे एक वाद होता, तो म्हणजे बाजीराव दुसऱ्यानं जे काही नजराणे गोळा करायचं काम चालू होतं, तर त्याचं असं म्हणणं होतं की बडोदा संस्थानानं अनेक वर्ष झाले नजराणे दिले नाही आणि त्यामुळे बडोदा संस्थानावर खूप सारा पैसा हा आमचा बोजा आहे. तेव्हा बडोदा संस्थानानं आपला दिवाण गंगाधरराव पटवर्धन यांना पुण्यामध्ये बोलवलं. तर गंगाधरराव पटवर्धनची हत्या करण्यात आली त्र्यंबकजी डेंगळेच्या द्वारे. त्रिंबक डेंगळे जो आहे, हा त्रिंबक डेंगळे यांच्याद्वारे या ठिकाणी हत्या करण्यात आली. कोणाची? तर या गंगाधरराव पटवर्धनची. त्रिंबक डेंगळे हा बाजीराव दुसरा याचा जवळचा कार्यकर्ता होता आणि म्हणून मग त्रिंबक डेंगळेंनी याची हत्या केल्यानंतर याला फरार करण्यात आला. तेव्हा माउंटस्टोर एल्फिस्टननं हस्तक्षेप केला आणि माउंटस्टोर एल्फिस्टननं सांगितलं की हा त्रिंबकजी डेंगळेला आमच्या ताब्यात द्या, नाही तर युद्धाला या ठिकाणी सामोरे व्हा. परिणामी 1717ला एक तह या ठिकाणी करण्यात आला. त्या तहाला या ठिकाणी पुणे तह या नावानं संबोधलं जातं. पुणे तह, पुणे करार नव्हे, तर पुणे तह आहे. या तहामध्ये असं ठरलं गेलं, त्र्यंबकजी डेंगळेला आमच्या ताब्यात द्या. त्याचबरोबर पुण्याच्या जवळ असणारा सिंहगड, पुरंदर आणि रायगड हे 3 किल्ले जे आहेत ते इंग्रजांना देण्यात यावे आणि बाजीराव दुसऱ्याला पुण्यामध्ये राहता येणार नाही, अशा प्रकारचे हे मुद्दे होते. हे पुणे तह अमान्य झालं. परिणामी असं झालं की हे युद्धाला सुरुवात या ठिकाणी झाली आणि मग शेवटी या ठिकाणी खडकी, आष्टा या भागावर कोरेगाव, खडकी आणि आष्टा या 3 लढाया झाल्यानंतर इंग्रजांचा पराभव इथे या ठिकाणी झाल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे पाहायला भेटतं बाळाजी पंत नातू जे आहे, बाळाजी पंत नातू माहिती असेल आपल्याला. बाळाजी पंत नातू, या बाळाजी पंत नातू जे आहे ते बाजीराव दुसऱ्याच्या बाजूने होते, मात्र हे नंतर फितूर झाले आणि मग या बाळाजी पंत नातू यांनी स्वतःहून पुण्यामधला शनिवार वाड्यावरचा जो काही भगवा ध्वज होता तो खाली घेतला आणि मग त्यांनी या ठिकाणी आपला युनियन जॅक फडकवला. अशा प्रकारची परिस्थिती इथे या ठिकाणी पाहायला भेटते. तर 1818ला मग इथं मराठा साम्राज्य समाप्त होताना दिसून येतं. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न काय विचारला जाईल, तर एक तर सालबाईचा तह कोणत्या युद्धा अंतर्गत झाला? पहिला इंग्रज मराठा की दुसऱ्या की तिसऱ्या, हा एक प्रश्न येईल. दुसरा प्रश्न विचारला जाईल की वसईचा तह हा या ठिकाणी याचं वैशिष्ट्य काय? तर बाजीराव दुसऱ्यानं तैनाती फौजेचा स्वीकार या ठिकाणी केला आणि या तहामुळे दुसरं इंग्रज मराठा युद्ध सुरू झालं. आणि तिसरं महत्वाचं काय, तर या ठिकाणी 1813 ते 1818 या दरम्यानच्या ठिकाणी हे युद्ध आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळामध्ये लढवलं गेलं, तर नाव नीट लक्षात घ्या. लॉर्ड हेस्टिंग होता बघा इथं, लॉर्ड हेस्टिंग. लॉर्ड हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये हे युद्ध या ठिकाणी लढवलं गेल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लॉर्ड हेस्टिंग जो आहे 1813 ते 1818 पर्यंतची त्याची कारकीर्द मांडली जाते.
तर त्याच्या काळामध्ये हे युद्ध या ठिकाणी लढल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे हे 3 महत्त्वाच्या घटकांवर आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. तर इंग्रज-मराठा युद्ध हा घटक आहे आणि शेवटचा घटक आता आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. ते म्हणजे या ठिकाणी इंग्रज आणि शीख युद्ध. लक्षात घ्या. इंग्रज-शीख युद्ध जे आहे, तर त्या इंग्रज-शीख युद्धावर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्या. इंग्रज-शीख युद्ध जे आहे त्याच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारले जातील बघा. आता इंग्रज-शीख युद्ध काय आहे, तर हे 2 युद्ध झालेले आहेत. लक्षात घ्या. 2 युद्ध झाले. त्यापैकी एक युद्ध जे आहे हे 1845 पासून ते 1846 पर्यंतचं एक युद्ध आहे आणि दुसरं युद्ध जे आहे ते 1848 पासून ते 1849 पर्यंत. अशा प्रकारचे हे 2 युद्ध इंग्रज-शीख युद्ध झाल्याचं दिसून येतं. तत्पूर्वी याची थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन माहिती असली पाहिजे. की हे जे इंग्रज-शीख युद्ध जे आहे, तर इथं लक्षात घ्या की यामध्ये या ठिकाणी महाराजा रणजित सिंह जो होता, महाराजा रणजित सिंह, तर त्या रणजित सिंहनं सन 1799 ला शीख राज्याची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. महाराजा रणजित सिंहनं 1799 ला शीख राज्याची स्थापना या ठिकाणी केली. लक्षात घ्या, या रणजित सिंह सोबत इंग्रजांनी मैत्रीचा करार केला होता. लक्षात असू द्या. आणि हा मैत्रीचा करार सन 1809 ला झाला होता, ज्याला आपण अमृतसरचा तह या नावाने या ठिकाणी संबोधतो. आता आयोग तुम्हाला प्रश्न काय विचारू शकतो ते नीट समजून घ्या. खूप डीप रेअर ऑफ द रेअर आहे, परंतु माहिती असणं गरजेचं आहे. या संदर्भात प्रश्न विचारू शकतो की अमृतसरच्या तहा अंतर्गत इंग्रज आणि शीख यांच्यात जी मैत्री झाली, तर त्यामध्ये कोणती सीमारेषा या दोन्ही राज्यांची मुख्य सीमारेषा ठरवली गेली. तर लक्षात घ्या, सतलज नदी जी आहे, ही सतलज नदी ही या दोन्ही राज्यांच्या दरम्यान सीमारेषा ठरली गेलेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. सतलजच्या पश्चिमेकडे सतलजच्या पश्चिमेकडेचा जो भाग आहे तो भाग हा या ठिकाणी शिखांच्या ताब्यात असेल आणि सतलजच्या पूर्वेकडचा भाग जो आहे हा या ठिकाणी इंग्रजांच्या ताब्यात असेल, असं इथे या ठिकाणी ठरलं गेलं. दोघांची शाश्वत मैत्री राहील. जेव्हा शिखांवर हल्ला होईल तेव्हा इंग्रज मदतीला येईल, इंग्रजांवर जेव्हा हल्ला होईल तेव्हा शीख लोक मदतीला येईल, असं इथे या ठिकाणी ठरलं गेलं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर इम्पॉर्टंट आहे, कोणी राज्य स्थापना केली? महाराजा रणजित सिंहनं राज्य स्थापना केली. मुद्दा नीट लक्षात घ्या. आता बघा, जोपर्यंत महाराजा रणजित सिंह जिवंत होता, कधीपर्यंत? 1839 पर्यंत. तोपर्यंत या ठिकाणी इंग्रजांनी शिखांच्या इलाक्यात हस्तक्षेप केला नाही. मात्र महाराजा रणजित सिंहचं 1839 ला निधन झाल्यानंतर 1839 ते 1845 या दरम्यान मोठ्या प्रमाणावर इथे या ठिकाणी अराजकता निर्माण झाली. मग या संपूर्ण कालखंडामध्ये पाहायला असं भेटतं, इंग्रजांनी शीख राज्यामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता 1745 ला जे पहिलं युद्ध झालं, आयोग प्रश्न विचारेल तुम्हाला, या दरम्यान राजा कोण होता शिखांचा? तर नाव नीट लक्षात घ्या, दिलीप सिंह. ठीक आहे, तर दिलीप सिंह, तर हा दिलीप सिंह याला या ठिकाणी सिंहासनावर बसवण्यात आलेलं होतं आणि हा राजा इथे या ठिकाणी होता. तर या दिलीप सिंहच्या विरोधामध्ये इंग्रजांनी युद्ध या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं. तर साहजिकच हा युद्ध झालं. या युद्धाचा शेवट हा लाहोरच्या तहाद्वारे या ठिकाणी झाला. लाहोरच्या तहाद्वारे झाला. आता हे युद्ध का बरं झालं? तर असं म्हटलं गेलं की या ठिकाणी दिलीप सिंह आणि त्याची जी काही आई होती, म्हणजे महाराजा रणजित सिंह याची जी काही पत्नी होती, तर तिचं नाव होतं राणी जिंदा. लक्षात घ्या, राणी जिंदा जी आहे, तर ती राणी जिंदा आणि लाल सिंग हे दोघं जण हे सगळे राज्य सांभाळत होते. आणि या दिलीप सिंह आणि राणी जिंदा यांनी अमृतसरच्या तहाचा भंग केला. म्हणजे सतलजच्या पूर्वेकडे त्यांनी आता आपला साम्राज्य विस्तार या ठिकाणी करण्याचं धोरण आखलं. म्हणून हे युद्ध या ठिकाणी झालेलं आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, लाहोरच्या तहाद्वारे ह्या युद्धाचा शेवट या ठिकाणी होताना दिसून येतो. या युद्धामध्ये झालं असं, लाहोरच्या तहाद्वारे तैनाती फौजाचा स्वीकार शिखांनी त्या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं. त्यानंतर आहे 1848 ते 1849 ला दुसरं इंग्रज शीख युद्ध झालं. आयोगाने इथे प्रश्न विचारला होता बघा तुम्हाला. इथे प्रश्न विचारला होता आत्ताच्या कंबाईनच्या गटकच्या पेपरमध्ये की 1846 ते 1845 ते 1846 दरम्यान कोणतं युद्ध झालं? तर इंग्रज शीख युद्ध. तशा प्रकारे 1848 ते 1849 ला दुसरं युद्ध या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. आता या युद्धाचं नेतृत्व इंग्रजांच्या यांच्या वतीनं कोणी केलं? तर मूलराजनी केलं. शिखांच्या वतीनं मूलराज जे आहे, हा मूलराजनं या ठिकाणी केलेला आहे.
मुलराज कोण होता? तर मुलराज होता त्या काळामध्ये मुलतान प्रांताचा गव्हर्नर. लक्षात घ्या, मुलतान प्रांताचा गव्हर्नर या ठिकाणी होता. आता लक्षात घ्या, या काळामध्ये मुलराजनं जेव्हा युद्धाचं नेतृत्व शिखांच्या वतीने या ठिकाणी केलं, तेव्हा लक्षात घ्या, एक लढाई खूप जास्त प्रसिद्ध आहे, जिचं नाव आहे गुजरातची लढाई. ठीक आहे, तर गुजरातची लढाई ही खूप इम्पॉर्टंट लढाई या ठिकाणी मानली जाते, जी 1849 ला झालेली आहे. गुजरातची लढाई किंवा गुजरात युद्ध. ठीक आहे, आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल की खालीलपैकी कोणत्या युद्धाला तोफांचं युद्ध म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं, तोफांची लढाई म्हणून ओळखलं जातं? तर त्याचं उत्तर आहे गुजरातची लढाई. ठीक आहे, याला तोफांचे युद्ध म्हणून देखील संबोधलं जातं. आता तोफांचं युद्ध का बरं? तर या युद्धामध्ये दोन्ही बाजूनं तोफा वापरण्यात आलेल्या होत्या आणि ज्याच्या सर्वश्रेष्ठ तोफा आहे तो विजय ठरला जाईल असं इथं निश्चित झालेलं होतं. तर लक्षात घ्या, गुजरातमध्ये एक लढाई झाली मुलराज आणि इथं इंग्रजांचा त्यावेळेसचा कार्यकर्ता होता चार्ल्स नेपियर. चार्ल्स नेपियर होता, लक्षात घ्या. तर चार्ल्स नेपियर आणि त्याचबरोबर मुलराज यांच्यात हे युद्ध या ठिकाणी झाल्याचं दिसतं. चार्ल्स नेपियरचा विजय झाला तोफांच्या युद्धात. गुजरातच्या लढाईमध्ये या चार्ल्स नेपियरचा विजय होतो, ईस्ट इंडिया कंपनी जिंकती आणि मग हे युद्ध समाप्त होतं. परिणाम असा झाला की हे शीख राज्य जे आहे, हे शीख राज्य ब्रिटिशांच्या राज्यात विलीन झालेलं आहे. लक्षात घ्या, तर इथं आपल्याला पाहायला भेटतं विलिनीकरण जे आहे शिखांचं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काय झालं, विलिनीकरण या ठिकाणी झालेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. आता दिलीप सिंगनी आयोग प्रश्न तुम्हाला विचारेल, शीख राज्य जेव्हा इंग्रजी राज्यामध्ये ब्रिटिश सत्तेमध्ये विलीन झालं, तेव्हा त्या विलिनीकरणावर कोणी स्वाक्षरी केली, या पद्धतीचा प्रश्न विचारला जाईल. तर स्वाक्षरी कोणी केली? तर दिलीप सिंह याची स्वाक्षरी होती. खूप इम्पॉर्टंट मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. शीख राज्य जेव्हा ब्रिटिश राज्यात विलीन झालं, तेव्हा विलिनीकरणावर कोणी स्वाक्षरी केली? तर दिलीप सिंहने स्वाक्षरी केली. हा एक आपल्यासाठी इम्पॉर्टंट मुद्दा या ठिकाणी असणार आहे. आणि मग यामध्ये शिखांचं सर्व सैन्य इंग्रजांचं सैन्य बनलं. शिखांची सारी संपत्ती इंग्रजांची संपत्ती बनली. शिखांच्या ताब्यामध्ये असणारा कोहिनूर हिरा, शिखांच्या ताब्यामध्ये असणारा कोहिनूर हिरा हा देखील या ठिकाणी इंग्रजांकडे याच काळामध्ये गेला 1849 ला. 1849 ला आपल्याला माहिती आहे कोण होतं गव्हर्नर जनरल त्यावेळेस या ठिकाणी? लॉर्ड डलहौसी जो आहे, लॉर्ड डलहौसी हा ठिकाणी गव्हर्नर जनरल होता आणि त्याच्या काळामध्ये हे या ठिकाणी 1848 ते 1849 हे युद्ध या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसून येतात. तर अशा पद्धतीचे हे महत्वाचे मुद्दे हे भारतीय शासकांसोबत असणाऱ्या 4 युद्धांशी संबंधित या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात.